संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानासाठी आळंदी नगरी सज्ज झाली खरी, पण गेल्या 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीनं आळंदीला मोठा फटका बसलाय। इंद्रायणीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। या नदीला आलेल्या महापुराचा परिणाम आळंदीतील नदीलगतच्या घाटांवरही झालाय। नदीवरील भक्त पुंडलिक मंदिर तसंच घाटाशेजारील काही दुकानं पाण्यात गेली आहेत। प्रमुख 4ही पुलांवर पाणी आल्यानं हे पूल नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहेत। अद्यापही इंद्रायणी नदीतील पाण्याची पातळी वाढतीये। याच पार्श्वभूमीवर सोमवारी पहाटेपासून जुना पूल, चाकण चौकातून देहू फाटाकडे जाणारा पूल, सिद्धपेठ परिसरातील पूल आणि पीएमपीएल बस स्थानका शेजारचा नवीन पूल असे 4ही पूल प्रशासनानं वाहतुकीसाठी बंद केले आहेत। दरम्यान लोणावळा परिसरात पावसाचा जोर आणखी वाढल्यानं तसंच धरणातून इंद्रायणीत पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानं इंद्रायणी नदीनं रुद्रावतार धारण केलाय। त्यामुळे आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांना प्रशासनानं आहे तिथंच थांबवण्याचं आवाहन केलंय। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या वतीनं मी पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र बाबूराव माप नम्र विनंती करतो की सर्व वारकरी भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही। जे वारकरी व भाविक आळंदीच्या दिशेने प्रवास करत आहेत त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी अथवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं। आळंदीमध्ये येण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न करू नये। या ठिकाणी पुराची परिस्थिती पाहता आळंदी देवस्थाननं योग्य त्या सर्व दक्षता घेतलेल्या आहेत। महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, भाविक भक्त असेल, यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी सुरक्षित थांबावं। नमस्कार, मी माधव खांडेकर, मुख्याधिकारी आळंदी नगर परिषद। मी याद्वारे सर्व भाविक वारकरी व स्थानिक नागरिक तसेच पंचक्रोशीतील नागरिक यांना आवाहन करतो की आळंदीमध्ये इंद्रायणी नदीवरील 4ही पूल बंद करण्यात आलेले आहेत। पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात आहे, त्याच्यामुळे नदीकडे किंवा नदीपात्राकडे तसेच आळंदी नगर परिषद हद्दीमधून कोणी नदी पार करण्याचा प्रयत्न करू नये। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस वरच्या भागात पडल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। सर्व भाविकांना नम्र आवाहन आहे की आपण सर्वांनी सहकार्य करावे आणि प्रशासनाची मदत लागेल तेव्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करावा। धन्यवाद। या महापुराचा आळंदीला मोठा फटका बसतोय। नदीलगतचं वाहनतळ, हरिहरेंद्र मठ, देवीदास धर्मशाळा, भराव रस्ता, ज्ञानेश्वरी मंदिरालगतचा परिसर, शनी मंदिरालगतचा परिसरात पुराचं पाणी शिरलंय। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर घाटावर उभारण्यात आलेल्या चेंजिंग रूम पुराच्या पाण्यात वाहून गेल्यात। तयार ठेवण्यात आलेली स्वच्छतागृह पाण्याखाली गेली आहेत। इंद्रायणी घाटावर भाविकांनी जाऊ नये यासाठी नगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं नगर परिषद चौक, महाराष्ट्र बँक, पान दरवाजा, शनी मंदिर, झाडी बाजार पार्किंग, इंद्रायणी नगर कमान, विश्वशांती केंद्र हवेली बाजू घाट इत्यादी आवश्यक ठिकाणी लाकडी, बांबू आणि लोखंडी पत्रे लावून रस्ते बंद केले आहेत। तर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलाय। जैद मेमनसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।